गुटखाबंदीच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये ठिय्या आंदोलन, प्रशासनाला दिला कडक इशारा। बाहेरून येणाऱ्या गुटख्यावर तात्काळ बंदी घाला अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा। धाराशिव प्रतिनिधी सारिका चुंगे। जिल्ह्यात गुटख्याच्या वाढत्या अवैध वाहतूक आणि विक्री विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने आज दिनांक 30 मार्च रोजी अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाला थेट इशारा दिला। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर आणि जिल्हा अध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात बाहेर राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। शासनाने स्पष्ट बंदी घातलेली असतानाही काही ठिकाणी गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। विशेषतः युवकांमध्ये वाढत चाललेले व्यसन हे समाजासाठी धोकादायक ठरत असल्याचे संघटनेने अधोरेखित केलं। गुटख्यामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत असूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला। गुटखाबंदी फक्त कागदावरच आहे का असा थेट सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला। या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे ठोस मागण्या करण्यात आल्या। बाहेरून येणारा गुटखा पूर्णपणे रोखण्यात यावा, संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली। यासोबतच अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत यंत्रणा निष्क्रिय असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आलं। संबंधित निवेदनाची दखल घेत प्रतिबंधित अन्न पदार्थांवर तात्काळ धाडी व जप्तीची कारवाई करण्यात येईल असं लेखी पत्र देण्यात आलं। या पत्रावर अधिकारी प.द. इंबडे यांची स्वाक्षरी असून कारवाईला प्राधान्य दिलं जाईल असं नमूद करण्यात आलं आहे। लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलं असलं तरी कारवाई झाली नाही तर यापुढे आणखीन तीव्र आणि मोठे आंदोलन छेडलं जाईल असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला। प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्षात परिणामकारक कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या आंदोलनात महिला आणि युवक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। समाजाच्या आरोग्याच्या प्रश्नांवर एकवटलेली ही ताकद प्रशासनासाठी स्पष्ट इशारा मानली जात आहे। एकूणच धाराशिव जिल्ह्यात गुटखाबंदीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन आता कितपत तत्परतेने कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।